तर बघा 2 टॉप घेतलेत, झाले शॉपिंग आता. तर बघू आणि काय दुसरं घ्यायचं आहे का. तर आव्हानं लागलेले भूक, त्यामुळे ते गेलेले आहेत आतमध्ये, कारण ते कामावरनं डायरेक्ट इकडे आले ना, त्यामुळे म्हटलं चला नाश्ता करूया. तर मी तर आत्ताच जेवल्या, तर त्यांना म्हणत्या मला नको, तरी पण म्हणतायत थोडं खाण्यात आम्हाला घ्यायचे तर कपडे. तर बघू आता, गर्दी तर आहे बघा महिलांची, पण बघितल्याशिवाय तर काही समजणार नाही कसे कपडे आहेत काय. हाय, कशा सर्वजण मजेत ना? मजेतच असायला हवं. आज आहे सुट्टी मुलांना, त्यामुळे काम काही लवकर आवरलं नव्हतं बघा. आत्ता कामं सगळे आवरलेले आहेत, संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि मी चाललेले आहे बाहेर, कारण शेल लागलेला आहे. रक्षाबंधन आहे त्यामुळे ना बाहेर खूप सारा शेल लागलेला आहे. तर म्हटलं चला काय काय शेलमध्ये भेटते ते बघू, आणि मला थोडी शॉपिंग पण करायची आहे. तर आहोंना काही सुट्टी नव्हती आज. आहो बोलले मला, आहोंचा आता फोन आलेला की मी कामावरून तिथं येतो, तू ये तिथं शॉपजवळ, आपण बघू कशी कपडे आहेत काय, चांगली वाटली तर घेऊ. तर चला तुम्हाला पण दाखवते की शेल लागलेला कसा आहे. चांगला असला तर आपण, चांगली कपडे असतील तर घेऊ. तर चला. तर आता विघ्नेश तर इथं होता, पण कुठं गेला काय माहिती, खेळायला गेला असेल मला असं वाटतंय, कारण आत्ताच होता तिथे, गेला असेल सायकल घेऊन बाहेर. सायकल तर त्याची काही दिसत नाही, बघू बाहेर सायकल दिसत्या का. तर सायकल तर नाही दिसत, तर तो गेलायच खरंच, सायकल घेऊनच गेलाय खेळायला. तर चला आता लॉक लावते आणि मग जाते. लाईटा सगळ्या बंद करते, दरवाजा लॉक करते. तर गाडीत हेल्मेट आहे का बघायचं आहे. गाडी निघत्या खरं, पण हेल्मेट असाय पाहिजे. बघू आहे का आता हेल्मेट. हाय हाय, मला वाटलं घरात आहे का काय. आता आलेलो आहे शॉपच्या जवळ, तर बघू त्यांना सांगितलं मी, ते पण आले असतील आता. तर फोन केला आता, बघू आता मी फोन करते आणि विचारते कुठं आहे तुम्ही. चला. आणि दादा आलेले आहेत, म्हणजे आहो आलेले आहेत. जातो आता आम्ही दोघंजण. मी गाडीवर होती तेव्हाच त्यांनी फोन केलेला होता मला, खरं मी काय उचललं नाही कारण गाडी चालवत होती त्यामुळे. तर आहो माझ्या अगोदर चाललेले होते, तर त्यांनी गाडी पार्किंगला लावली साईडला, आणि ते म्हटलेत की स्कूटीवरूनच आपण जाऊ, थोडं 10 मिनिटं लागतात इथून. तर म्हटलं चला स्कूटीवरूनच आपण दोघं जण जाऊ, एकच गाडी घेऊ म्हणून. मोठी गाडी आहे ती साईडला पार्किंगला रस्त्याच्या लावलेली आहे. आणि हा म्हणजे एरिया आहे ना, तो आहे फेस 1. तिथं आम्ही आता चाललेलो आहे, शेल लागलेले आहे म्हणून. कसं आहे काय तो तिथे गेल्यानंतरच तुम्हाला सांगते. तर चला दुकानाजवळ आलेले आहे, तुम्हाला दाखवते दुकान. हे बघा दुकान आहे इथं. तर आव्हानं लागलेले भूक, त्यामुळे ते गेलेले आहेत आतमध्ये, कारण ते कामावरनं डायरेक्ट इकडे आले ना, त्यामुळे म्हटलं चला नाश्ता करूया. तर मी तर आत्ताच जेवल्या, तर त्यांना म्हणत्या मला नको, तरी पण म्हणतायत थोडं खा. तर चला बघू आता चायनीज घेत आहेत, कसं लागतंय काय बघू. आहो घेत आहेत चायनीज. दुकानात आम्हाला घ्यायचे तर कपडे. तर बघू आता, गर्दी तर आहे बघा महिलांची, पण बघितल्याशिवाय तर काही समजणार नाही कसे कपडे आहेत काय आहेत. तर बघते आता. त्यांना पाहिजे चायनीज, पण चायनीज बनवायला वेळ जाणार होता, सँडविच तयार होतं. तर म्हटलं मला सँडविच द्या आणि तुम्हाला चायनीज तयार करून घ्या. तर म्हटले मला पण नको, मला पण सँडविचच घेतो. आणि छान नाश्ता होता बरं का, मस्त सँडविच बनवलेलं गरम गरम, छान नाश्ता असा केला. आणि नाश्ता केला त्याच्याच बाजूला कपड्याचं ते दुकान आहे शेल लागलेलं, तिथं आता आम्ही खरेदी करण्यासाठी गेलेलो आहे. हा एक टॉप घेतलाय आणि हा एक ड्रेस टॉप घेतलाय, 2 टॉप घेतले. तर बघा 2 टॉप घेतलेत, झाले शॉपिंग आता. तर बघा का शॉपिंग म्हणून. तर चला आता जायचं आहे घरी, आबाळ पण आलेला आहे, पाऊस येतो का काय माहिती. आता झालेली आहे शॉपिंग, आता निघालोय घरी, आणि आहो निघाले ती कामावरती. तर हे बघा तुमचे दादा, त्यांची गाडी आहे इकडं, ही माझी गाडी. चला आता आम्ही पुढे लागतो, मागणे येत आहेत दादा. तर चला. तर शॉपिंग करायला गेलेली होती, ते आलेले आहे आता घरी. तर तुम्हाला दाखवते, 2 टॉप आणलेले आहेत. तर जास्त काही कपडे घेतले नाहीत, एकदम पातळ कपडा होता, कपडा चांगला होता, एकदम पातळ होता.
त्यामुळे म्हटलं नको, पातळ कपडा असला की लगेच कसं म्हणजे फाटला किंवा काही लागलं तर ते फाटणार लगेच, आणि म्हणून नाही घेतली. 2 घेतलेले आहेत ना टॉप, ते चांगलं आहे. तुम्हाला दाखवते 2 टॉप घेतलेले. आता हा बघा मी टॉप घातला आहे ना, तो मी कळंबोलीला घेतलेला आहे. आता कुठं कमी वर्ष झालं तरी 700 रुपयाला टॉप आहे फक्त, पण किती चांगला दिसतोय आणि आत्ता घेतल्यासारखा फ्रेश एकदम टॉप आहे. कपडे ना आपण घेतो, पण जर कमी प्राईज असली तर असं वाटतं की किती घ्यावे, आणि पण 1-2 धुण्यामध्येच ना ती कपडे खराब होतात, म्हणून घ्यायला पण नको वाटतं. तर हे बघा 2 टॉप घेतलेले आहेत. तर हा स्ट्रेचेबल असा कपडा आहे, छान आहे कपडा, हा चांगला आहे म्हणून घेतला. हा 350 रुपये आणि हा आहे ना तो 300 रुपये. तर बघा हे 2च टॉप फक्त मला आवडले, नाही तर काय दुसरे टॉप काय मला आवडले नाही, त्यामुळे काय घेतले नाही. तर बघू शकता हा आहे ना टॉप, तो आहे तो याच्यावरचा आहे शॉर्ट, आणि हा आहे तो लेगिजवरती चालेल. हा लांब आहे असा टॉप, 350 रुपये हा, आणि हा शॉर्ट आहे. तर बघू हा आहे तो कलर जातोय का, याचा तर जाणार नाही कारण स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे मला वाटतं या कपड्याचा काय कलर जाण्याचा भागच नाही आहे. तर याचा जाईल असं वाटते, पण बघू धुतल्यानंतर बघू. तर हे बघा 2 घेतले टॉप. हा ना हा घेतलेला आहे तो पॅन्टवरती, म्हटलं शॉर्ट होईल, आणि हा वाला आहे तो लांब आहे असा आहे. तर आता ना खरं सांगू का, मला कॅमेरा लावायला माझं जे स्टँड आहे की नाही ते मोडले आहे, म्हणजे ते सरळ उभाच राहीना झाले, त्यामुळे ते ठेवले सगळं बंद करून. आणि माझा झाला आहे सगळा सारखा हातामध्ये फोन धरायचा म्हटलं हात दुखतोय, आणि पूर्ण काय व्हिडिओ मग काढायचा म्हटलं की सगळं माझा गोंधळ होऊन जातोय. तर बघा आता स्टँड सरळ होतंय का. चला आता जरा फ्रेश झाली आणि मस्त वाटते फ्रेश झाल्यानंतर, आणि चला म्हटलं आता थोडासा चहा केलेला आहे तो पिऊ. तर चला किचनमध्ये चहा घेऊन येऊ. तर हा बघा मस्त मस्त चहा बनवलेला आहे. आता बाहेर जाते आणि चहा घेते. गरमागरम चहा घेतला का नाही थोडासा तर छान वाटतं, त्यामुळे चहा अगोदर केला. चला फ्रेश असा चहा ना मस्त मस्त कडक असं केलेलं आहे तो घेते. चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागली. तर झालेला आहे स्वयंपाक, चपात्या वगैरे केल्या. तर ह्या बघा चपात्या आणि भाजीसुद्धा झालेली आहे. सुकी भाजी पातळ भाजी बनवली. तर छान ना तोंडलीची भाजी आज केल्या. तर ही बघा सुकी छान अशी तोंडलीची भाजी केल्या आणि पातळ आहे ती वांग्याची भाजी बनवल्या. तर असा आहे मेनू स्वयंपाकामध्ये. तर मग अशी मी नाश्ता केल्यामुळे मला काही भूक नाही. आहोने मी तिथं नाश्ता केला. तर आहोना म्हणत होती की नको मला, तर ते म्हणाले की आता मी करतोय तर तू पण कर सोबत सोबत, म्हणून त्यांनी एक सँडविच आणि मी एक सँडविच घेतलं. त्यांना घ्यायचं होतं चायनीज, तर म्हटलं तुम्ही चायनीज घ्या आणि मला सँडविच द्या. तर ते म्हणले की तू पण सँडविच खातेस तर मी सँडविचच घेतो, तर मला काही चायनीज नको. मग त्यांनी पण सँडविच घेतलं आणि मी सुद्धा सँडविचच घेतलं आणि खाल्लं. त्यामुळे काही भूकच नाही आहे, पण त्यांची वाट बघत्या. म्हणलं येता येत का काय बघू आणि मग जेवू. ओंकार मी आणि आहो. तर विघ्नेश आहे तो जेवायला बसलेला आहे, बाहेर बसलाय, तुम्हाला दाखवते. तर हा बघा विघ्नेश आहे तो जेवतोय. आणि चला आता माझं स्टँड आहे ना व्हिडिओसाठी उद्याच्या सरळ करायचं आहे. स्टँड आहे ते थोडंसं खराब झालेलं आहे. त्याची क्लिप असती मोबाईलची बसवायची तीच लूज झालेली आहे. मोबाईल बसवला की खाली पडतोय. तर रिंग लाईटच मला व्यवस्थित केली पाहिजे किंवा दुसरी तरी आणली पाहिजे. तर बघते आधी ती कशी आहे आणि त्यानंतर मग चांगली असेल तर नाही आणायची, खराब झाली असेल तर मला घ्यावीच लागणार आहे. तर ही बघा रिंग लाईट आहे माझ्याकडे. ही पूर्ण स्टँड सगळं चांगलं आहे. हे मोबाईल अडकवायचं होल्डर आहे ना तेच खराब झाले. हिथून ना पूर्ण निघतंय. मोबाईल अडकवला की सगळं असं निघून बाहेर येते आणि खाली पडतोय मोबाईल. त्यामुळे भीती वाटते मोबाईल अडकवायचा. तर बघते आता ट्राय करून बघते. आता मोबाईल लावलेला आहे ट्रायपॉडला. तर आता तर बसलं आहे व्यवस्थित. तर बघते आता कसं कसं म्हणजे चालतंय नाही चालतंय. तर ट्रायपॉडचं जे रिंग लाईट आहे ना तीच खराब झाल्या. म्हणजे ती खराब झाल्या आता 5-6 महिने झालं. आणि त्याचं होल्डर होतं ना मोबाईल अडकवायचं ते सुद्धा खराब झाले.
तर आता मोबाईल बसला तर ठीक आहे, नाही तर मग मला रिंग लाईट तरी घेतली पाहिजे. ट्रायपॉड घेणार नाही, ट्रायपॉड चांगला आहे. तर चला आता व्हिडिओ पण खूप मोठा होईल, त्यामुळे व्हिडिओ मी तर संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. सर्वांना गुड नाईट आणि सर्वांना बाय.